नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ, कर्नाळ केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने। उरण मतदारसंघातील कोळखेपेठ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश। शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ नेरे गावात संपन्न झाली जाहीर सभा। आणि ओएनजीसी कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय। शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ नेरे येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। खटारा मोडण्याची हिंमत कोणातच नाही असं रोखठोक प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केलंय। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ नेरे येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रचार सभेला आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेटघरत, युवा नेते सचिन ताडफळे, पंचायत समिती सभापती विद्या पाटील, पंढरीनाथ फडके, अनंता शेठ पाटील, वामन शेळके, बाळशेठ गवते, संतोष पाटील, जयवंत खोपकर आदी मान्यवरांसहित शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच तोफ डागली। विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच नाही, म्हणून ते शेका पक्षाने केलेली कामे आम्ही केली म्हणून सांगतात। या विभागावर यापूर्वी आलेले माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनचे संकट शेतकरी कामगार पक्षाने परतवून लावले, नाहीतर हा झोन सुकापूर पर्यंत लागू झाला असता। त्याचप्रमाणे नव्याने होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाचा तोटा येथील शेतकऱ्यांना होऊ नये म्हणून आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील यांनाच निवडून देण्याचं आवाहन यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी केले। बाळूशेठ आमदार झाले पाहिजेत, कारण आमची गावठाण विस्तार योजना चालू झाली पाहिजे। त्या गावठाणाच्या बाहेर जे घर बांधलेलं आहे, उद्या नैनाचा कायदा आला तर हे या ठिकाणी बांधलेलं आमचं वामनशेठचं घर हे अनधिकृत ठरणार आहे। ते अधिकृत करण्यासाठी बाळूशेठला या ठिकाणी आमदार करायचं। नैनाने आपला सगळा परिसर त्यांच्या अंतर्गत घेतलेला आहे, शासनाने झाला। त्या नैनावरनं आमच्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या लोकांना, आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या इथल्या रहिवाशांना, इथं राहणाऱ्या माझ्या आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या लोकांना कसलाही प्रकारचा त्रास होता कामा नये, यासाठी बाळूशेठला आपल्याला आमदार करायचं। या नैनाच्या विरुद्ध आपल्याला लढावं लागेल। नैनाच्या माध्यमातून काय फायदे होतील, पण काही तोटेही होणार आहेत। ते तोटे वाचवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, आणि फायदे होणार असेल ते सुखासुखी फायदे मिळत नाही, ते फायदे मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला लढावं लागेल। आणि हे लढण्याचं काम फक्त हा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटाच करू शकतो, हे या ठिकाणी लोकांना सांगायचं। या प्रसंगी शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। शेका पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना छळण्याचे काम माजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे, तरी या कार्यकर्त्यांची नाळ कधीही शेतकरी कामगार पक्षाशी तुटली नाही। नेरे विभागासाठी या महाशयांनी 5 वर्षात काहीही केलेले नाही। आपली पारंपरिक खटारा ही निशाणी टिकवण्यासाठी आपल्या आमदारांची संख्या व मतांची टक्केवारी वाढली पाहिजे। याकरिता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून मतांचा असा पाऊस पाडा की महापुरात पनवेलमधील आपल्या विरोधकांची वारुळे वाहून गेली पाहिजेत, अशी घणाघाती टीका बाळाराम पाटील यांनी विरोधकांवर केली। असे अनेक कार्यकर्ते या तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत की ज्यांना छळण्याचं, ज्यांना पिडण्याचं, ज्यांना त्रास देण्याचं काम प्रशांत ठाकूर, राम ठाकूर आणि त्यांच्या पगारी कंपून केलेलं आहे। पण कितीही त्रास दिला तरी चालेल, शेतकरी कामगार पक्षाची असलेली निष्ठा सोडणार नाही। शेतकरी कामगार पक्षाशी जुळलेली नाळ तोडणार नाही, या भावनेनं या तालुक्यातला कार्यकर्ता आज पेटून उठलेला आहे। आणि या कार्यकर्त्यांच्या भावनेच्या ताकदीच्या बळावरच आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी विजयश्री माळ घालणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये। उभ्या खासदार म्हणून 2 वेळा यांचे पिताश्री कार्यरत होते। नेरे विभागासाठी काय केलं विचारलं तर यांना सांगता येणार नाही। बापाचाच कित्ता बेट्यानं चालवला, 5 वर्षामध्ये नेरा विभागाच्या विकासासाठी काय केलं, उत्तर अशा पद्धतीचं काम करणाऱ्या मंडळींना
त्यांची जागा दाखवण्याची संधी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या हाती आलेल्या आहे. तसेच या प्रचार सभेदरम्यान चिपळे येथील मंगलबुवा पाटील, खानाव येथील मधुशेठ डिसले, चिंद्रन येथील काळूराम घोडविंदे, हरिग्राम येथील हरिश्चंद्र भोपी यांच्यासह बोनशेत, वाजे, वाघाची वाडी, वाजापूर, शिवनसाई येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले. शनिवारी पनवेल पक्ष कार्यालयात केतन शहा यांची क्लोथ्स मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर तर लाल ब्रिगेड संघटनेच्या चावणी विभागाच्या अध्यक्षपदावर अमित भोईर यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते केतन शहा आणि अमित भोईर यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल पक्ष कार्यालयात क्लोथ्स मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर केतन शहा यांची नियुक्ती करण्यात आली. तर दुसरीकडे लाल ब्रिगेड संघटन चावणी विभागाच्या अध्यक्षपदावर अमित भोईर यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते केतन शहा आणि अमित भोईर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी अमित भोईर आणि केतन शहा यांनी आपल्या भावना व्यक्त करत आमदार विवेक पाटील यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच आपल्या आदरणीय आमदार श्री विवेकानंद पाटील साहेब, जयंत म्हात्रे साहेब, सदावर्ते साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी यांच्या सोबत माझा जो आज मान वाढवला आहे, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आम्हाला फक्त अपेक्षा असते पाठीवर एक थाप द्यायची. जेव्हा शेठने आज आमदार साहेबांनी अक्षरशः पुष्पगुच्छ देऊन माझा सन्मान केला आहे, त्याबद्दल मी त्यांच्या ऋणी राहील. आणि पक्षाचा विजय आपला बाळाराम दत्तात्रय पाटील या साहेबांच्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% भरघोस मताने विजय होणार आहे, निश्चित आहे. 19 तारखेला लाल बावटा पनवेल आणि उरणमध्ये फडकणारच आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि तो विजय राहणारच आहे. परत एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन आणि महासंघाचे अध्यक्ष बारा सदावर्ते, प्रकाश म्हात्रे, नगरसेवक प्रीतम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. गेली 10 महिने ONGC मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांना पगार मिळत नव्हते. या आणि अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ONGCच्या कामगारांनी संप पुकारला होता. मात्र ONGC प्रकल्पग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष RT घरत यांच्या प्रयत्नामुळे कामगारांना अखेर न्याय मिळाला आणि उपोषण मागे घेण्यात आले. पनवेल येथील ONGCमधील कंत्राटी कामगारांच्या मागण्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित होत्या. गेल्या 10 महिन्यांपासून या कामगारांना वेतन देण्यात येत नव्हतं. त्यामुळे 8 ऑक्टोबरपासून या कामगारांनी आमरण उपोषण सुरू केलं. ONGC कंपनीतील कंत्राटी कामगारांचा आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढा सुरू होता. मात्र शुक्रवारी ONGC प्रकल्पग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष RD घरत, श्री मिश्रा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजीराव भोसले यांच्या प्रयत्नांतर्गत ONGC कंपनीच्या या कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्यात. या मागण्या पूर्ण करून या कामगारांना जणू दिवाळीची भेट देण्यात आली आहे. एवढा दिवस आपण शांततेप्रमाणे सर्व हे उपोषण चालू ठेवला होता. चैन अंगष्टायकाने अंगष्टायकाबून केला. कायदा सुव्यवस्था आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पाळली. शासनाचं कुठेही आपण उल्लंघन केलं नाही. सत्याची जीत शेवटी विजयाने होते. आपला जो आपला हक्क आणि जी आपण केलेली मेहनत त्याचे पैसे ONGC प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर देण्यास तयार झालेले आहेत. पहिला पगार तुमचा सोमवारी 1 महिन्याचा पगार जमा होणार आहे. 60,000 रुपये जे 23 कामगार त्यांना पहिली देण्यात येणार आहे. आणि जो आपला ड्यूज आहे तो ONGC कंपनी प्रशासनाबरोबर बोलून तोही निकालात निघणार आहे. आणि जो कॉन्ट्रॅक्टर आज आपल्याकडे चालू आहे तोच कॉन्ट्रॅक्टर राहण्यासाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचं आहे. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेऊयात. मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्नाळ केबल नेटवर्क. स्वप्न साकार
बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्सचे अलंकार 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे. दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता. दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स. दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 022 2745 4411. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ चिरनेर गावात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर खडसून टीकास्त्र सोडले. तसंच यावेळी देखील लाल बावटाच उरण मतदारसंघात फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. येत्या 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होणार आहेत. उरण मतदारसंघातून आमदार विवेक पाटील विधानसभा निवडणुकांकरिता नेतृत्व करीत आहेत. निवडणुकांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी प्रचारसभांचं आयोजन करण्यात येत आहे. चिरनेर येथे गुरुवारी आमदार विवेक पाटील यांची प्रचारसभा संपन्न झाली. या प्रचारसभेला आमदार विवेक पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव गरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, चंद्रशेठ घरत, युवा नेते मेघनाथ तांडेल, समीर मळवी, रवी घरत, प्रोफेसर LB पाटील, जीवन म्हात्रे, राजेश ठाकूर, धनाजी शेठ ठाकूर, PP खार पाटील, राजेश खार पाटील, मयूर सुतार, रमाकांत म्हात्रे, नरेश करत आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते, नागरिक, महिला वर्ग, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार यावेळी जनतेने व्यक्त केला. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांचा जनतेचा इतका खंबीर आणि भव्य पाठिंबा पाहता शेतकरी कामगार पक्षाचा विजय नक्की असल्याचा विश्वास यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या उत्साहाने शेतकरी कामगार पक्षाला एक उमेद आणि ताकद मिळत आहे. आपला उत्साह, आपली आजची हजेरी मला पाचव्यांदा आमदार केल्याशिवाय ठेवणार नाही हा विश्वास या ठिकाणी. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवरही खडसून टीका केली. या मतदारसंघातील जनता पैशाला नव्हे तर कामाला निवडून देत असल्याने शेका पक्ष गेले 13 वेळा निवडून आला आहे. इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न कायमस्वरूपीपणे शेतकरी कामगार पक्षाने सोडवला आहे. तसेच इथल्या नागरिकांच्या साथीने अनेक समस्या सोडवल्या आहेत आणि तुमच्याच साथीने अजून विकास साधणार आहे. ती ताकद केवळ शेतकरी कामगार पक्षात असल्याचीच भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी बोलून दाखवली. या निवडणुकीमध्ये विवेक पाटलांनी काय केलं एवढं बोलायला फार सोपं शब्द आहे, पण या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो, आपल्या शेजारी पलीकडे करणारा अभयारण्य, या करणारा अभयारण्याचा इको सेन्सिटिव्ह झोनची जो परीघ आहे, जो क्षेत्र ठरवलं होतं ते 10 किलोमीटर ठरवलं होतं. सरकारने ठरवलं होतं. काही NGO हायकोर्टात गेल्या होत्या, हायकोर्टाने सुद्धा 10 किलोमीटरचं म्हणणं मान्य केलं होतं. पण त्यांनी सांगितलं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आम्हाला सांगावं. पहिल्यांदा इको सेन्सिटिव्ह झोनचं महत्व तुम्हाला सांगतो. इको सेन्सिटिव्ह झोन ज्या एरियाला लागतो त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही. आपल्याला साधी प्राथमिक शाळेची इमारत बांधता येत नाही. संपूर्णपणे इको सेन्सिटिव्ह झोन हा नो डेव्हलपमेंट झोन होतो आणि आपल्या या एरियातला 10 किलोमीटर अंतरावरची जवळजवळ या उरण तालुक्यातली 18 गावं ही नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे कसलाही विकास होणार नाही असं गेलो होतं. कुठलाही राजकीय पक्ष जागा नव्हता, कुठलाही राजकीय पुढारी याच्या बाबत जागा नव्हता. जागा होता तो तुमचा आमदार विवेक पाटील जागा. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, साहेब फार मोठं संकट तुमच्या विभागावर येतंय. त्यांनी सांगितलं मला, बैठका केल्या DFO बरोबर, कंझर्वेटर बरोबर बैठका केल्या, वन खात्याच्या सेक्रेटरी बरोबर केला. म्हणलं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि मग मार्ग काढला की 10 किलोमीटरच कशाला, या अभयारण्याच्या परिसरामध्ये जेवढी वन खात्याची जमीन आहे त्या सगळ्याला इको सेन्सिटिव्ह झोन लावा आणि बाकीच्या लोकांसाठी 10 किलोमीटरच्या ऐवजी 100 मीटरवर तो आणावा. आणि तो आपलं म्हणणं राज्य सरकारने मानलं, केंद्र सरकारने मानलं आणि हायकोर्टाने सुद्धा त्या यासाठी आमदार व्हायचं असतं. संपूर्ण चिरनेर वासियांना शेका पक्षाला निवडून देण्याचे आवाहन करून लालमय वातावरणात ही सभा संपन्न झाली. या प्रसंगी प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते आमदार विवेक पाटील यांचे स्वागत करण्यात आले. शेका पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन उरण मतदारसंघातील कोळखेपेठ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलंय. शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. कोळखेपेठ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते शनिवारी पक्ष कार्यालयात या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेटघरत, SK नाईक, महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन व महासंघाचे अध्यक्ष बारा सदावर्ते, माजी नगरसेवक वजुबाई सादरानी, महादेव वाजेकर आदी मान्यवरांसहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार विवेक पाटील यांनी पक्षात स्वागत केले. दलबदलू आणि स्वार्थी राजकारण करणाऱ्या विरोधकांवर आमदार विवेक पाटील यांनी टीका केली. तुमच्या पक्षप्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढली असल्याची भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली. कोळखेपेठ गावातील मोहन डाके आणि त्यांचे सर्व सहकारी हे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी त्यांचं पक्षाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि आजच्या सगळ्या राजकीय परिस्थिती बघितली तर कोण कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी पक्ष प्रवेश करत असतात. कोण मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून कुठं भाजपत जातात, कोण पैसे मिळायचे असतात म्हणून दुसऱ्या पक्षात जातात. पण मोहन डाके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं
असला ह्या दलबदलू आणि स्वार्थी राजकारण चाललेलं असताना सुद्धा मोहन डाके आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन केलं पाहिजे का कुठलीही अपेक्षा न ठेवता ते इथं शेतकरी कामगार पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे जी चांगली लोक आहेत, स्वच्छ चारित्र्याची आहेत, आपल्या भागाचा गावाचा विकास झाला पाहिजे ही एकच भावना असणारे लोक आहेत, तेवढे शेतकरी कामगार पक्षात येतात आणि स्वार्थी असतात त्यात भाजपच जातात असं चित्र संपूर्ण या परिसरामध्ये पसरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज जो समाज चालतोय तो अशा चांगल्या माणसांमुळे चालतोय, चांगल्या विचाराच्या माणसांमुळे चालतोय. आणि मोहन डाके आणि त्यांचे सर्व सहकारी ही चांगली माणसं आहेत, चांगल्या विचाराची माणसं आहेत आणि अशा चांगल्या विचाराच्या माणसांनी आज चांगल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना ग्वाही देतो. आपण आल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद वाढणार आहे त्या ताकदीचा उपयोग आपल्या गावाच्या आणि विभागाच्या विकासासाठीच केला जाईल अशी मी ग्वाही देतो. तसेच काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले. व्यवसायाने रिक्षाचालक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच कमी लेखले जात होते. त्यामुळे माणसांची जाण असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याची भावना यावेळेस पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा स्थापन झाला तर मुंबई दादर मैदानावरती शिवाजी पार्क मैदानावर. त्या टायमाला मी रिक्षा घेऊन त्या मैदानावर गेलो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचं. सातत्याने मी खूप वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं, पण रिक्षा चालवत असताना मी माझा कुटुंब पोचतो त्यांना वाटलं रिक्षा चालवणारा हा एकदम कमी दर्जाचा माणूस समजतात हे राष्ट्रवादीवाले. म्हणून मी भूमिका घेतली का माझे कार्यकर्ते ना मी विचार केला का आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. माझे मित्र विश्वास भगत, आनंद म्हात्रे, माझ्या सुरताय, मी मच्छिंद्र डाकी, मी यांच्याशी चर्चा केली का थोडेच दिवस राहिलेत आता या इलेक्शनला, म्हणून आपण जेवढे झटक्यात होईल एवढ्या झटक्यात आपण प्रवेश करूया आणि मला तिथेशी शेतकरी कामगार पक्षाचं काम करण्याची वृत्ती मिळावी म्हणून मी हा प्रवेश केला आहे. आणि प्रवेश करताना एक कारण सांगतो का या 15 तारखेला माझ्या ग्रामपंचायतीमधून तर भरपूर मतं मी शेतकरी कामगार पक्षाला देईन. प्लस माझे नातेवाईक विवरण तालुक्यामध्ये भरपूर आहेत. मी कालच सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे का मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतोय, तुम्ही त्या शेतकरी कामगार पक्षाला मतदान करायचे आहे. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी.
या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. अजिवली येथे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला उपस्थित सर्व मान्यवरांनी शेका पक्षालाच निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं. आजवर शेका पक्षाने विकास कामे केली आणि यापुढे देखील शेका पक्षच ही कामे करणार अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. शुक्रवारी अजिवली येथे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच वक्त्यांनी ठाकूर पितापुत्रांवर टीकास्त्र सोडले. याच कार्यक्रमात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने आमदार विवेक पाटील व बाळाराम पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. माननीय बाळाराम पाटील साहेब हे आजपासूनच ठरवूया, की पनवेल विधानसभेचे ते विजयाचे शिल्पकार झालेलेच आहे. मला तुम्हाला सांगायचं, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण माझे विचार मी तुमच्यापर्यंत मांडतोय. आपल्याला खटारा या निशाणीवर बाळाराम पाटील यांना पनवेल तालुक्यातून बहुमताने निवडून आणून द्यायचंच आहे. आणि इथल्या या जातीवादी सरकार असतील या त्यांच्यावर विरोधात्मक असतील, त्यांना आपण दाखवून द्यायचं आहे की बाळाराम पाटील काय आहेत. बंधूंनो, आज लोक आमच्या समाजाची काही लोक सांगत असतील की आमचा यांना पाठिंबा आहे, परंतु त्या लोकांना आमचं एक आव्हान आहे. बाळाराम पाटील साहेब, तुम्ही विजयाचे शिल्पकार आहेतच, परंतु त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या प्रतिमा आहेत. तुम्हाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचं रक्त यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. त्यामुळे विजयाचे शिल्पकार हे तुम्हीच आहेत. पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ. पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ. पैशासाठी पकडली यांनी भाजपाची गाठ. आता यांच्या पराजयाची झाली मोकळी वाट. आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात बाळाराम पाटील यांची उगवणार विजयाची पहाट. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपल्या भाषणात बाळाराम पाटील यांनी सुरुवातीलाच मी फक्त तुमचा चेहरा आहे, खरे उमेदवार तुम्ही सर्वजण आहात असे सांगून उपस्थितांची मने जिंकली. 2009च्या विधानसभेच्या पराभवाचं शल्य मनामध्ये घेतलेला शेतकरी कामगार पक्षाचा बहादर कार्यकर्ता या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामधून, कोणाकोणातून, गावागावातून, वाडीवाडीतून यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पनवेलवर फडकवायचाच या जिगरीनं कामायला लागला. पैशाची प्रचंड ताकद, गेले 5 वर्ष भाडेपट्ट्यावर घेतलेली काँग्रेसच्या शासनाची ताकद, या साऱ्याच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एका जिगरीनं, एका विशिष्ट तत्वज्ञानाशी, भूमिकेशी समरस होऊन, लाल बावट्याशी समरस होऊन कामाला लागला. आणि आज या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय. ज्या ज्या म्हणून गोष्टी आपण करत गेलो, फासे आपल्या मनासारखे पडत गेले. आपण मंडळीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केलं. कुणालाही आपण वाहनं दिली नाहीत, कुणालाही आपण नाश्ता दिला नाही, किंबहुना कुणालाही आपण पाण्याचा थेंबही पाजला नाही. पण पनवेलचे रस्ते या लाल गर्दीनं, लाल मोहळानं
भरभरून व्हायला लागले आणि पनवेलकरांचेही डोळे विस्पारले अशा पद्धतीची निष्ठा या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादावर, तुमच्या साऱ्यांच्या पाठबळावर बाळाराम पाटील हा या मतदारसंघातल्या 4,26,000 मतदारांचा केवळ चेहरा म्हणून समोर आहे. प्रत्यक्षात तुम्ही सारे उमेदवार आहे याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. तसेच गेल्या 5 वर्षात यांनी पनवेलची वाताहत लावून टाकली आहे. पनवेलमधील डॉक्टर सांगत आहेत की धुळीमुळे होणारे फुफ्फुसाचे, श्वसनाचे रोग वाढीस लागले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे मणक्यांचे आजार वाढत चालले आहेत. तुंबलेल्या गटारावर डासांची पैदास होऊन डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांनी रुग्ण दगावू लागले आहेत. अशा परिस्थितीत ठाकूर पितापुत्रांनी त्यांच्या सत्तेत काय विकास कामे केली असा प्रश्न बाळाराम पाटील यांनी विरोधकांना केला आहे. तसेच यावेळी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भाषणात जनतेला आवाहन केले की ठाकूरांच्या पैशाच्या जोळ्या करून जर लोक आले तर त्यांना पकडून पोलिसात द्या. इतक्या रणरणत्या उन्हातही कार्यकर्ते आपल्या सभांना गर्दी करतात. इथेच आपला विजय दिसून येत आहे. आपल्या विभागात होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाद्वारे जर विकास साधायचा असेल तर ठेकेदार आमदाराला पाठवून काय उपयोग. तिथे तुम्हाला तुमची कामे करण्यासाठी बाळाराम पाटील यांच्यासारखा कार्यकुशल नेताच पाहिजे अशा भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या. बाळाराम पाटलांनी त्यांच्या भाषणात शेवटी सांगितलं पैशाची पोती घेऊन येतील. त्या पैशांची पोती घेऊन येणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम मात्र तुम्ही चोखपणे करावं असं या ठिकाणी मी विनंती. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण या विभागामध्ये नैना प्रकल्प यायला मागितलाय. सिडको आली, सिडकोच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष 70 सालापासून आजपर्यंत लढतोय आणि तिथल्या लोकांना फायदे मिळवून देतोय. नैना या ठिकाणी येईल. नैनाच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. नवनाचे फायदे आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहेत. आपल्याला विकास आपला करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर आमदार चालणार नाही, तर बाळाराम पाटलांसारखा तुमचा सेवा करणारा का आमदार चालणार. तुम्हाला बाळू शेठला आमदार करायचंय, तुम्हाला बाळाराम पाटलांना आमदार करायचंय, ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचंय. या विभागात नैनाच्या माध्यमातून जेव्हा हे डेव्हलपमेंट होणार आहे तर त्या डेव्हलपमेंटले रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा आमदार तुम्हाला पाहिजे की तुमच्या न्याय हक्क तुम्हाला मिळवून देणारा आमदार पाहिजे. हा विचार मतदार बंधू भगिनींनी ह्या वेळेस केला पाहिजे. त्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे की आम्हाला कोण आमदार पाहिजे आणि आम्हाला कोण मतदान करीन म्हणून. या ठिकाणी सिडकोचं कुठलंही टेंडर निघालं, JNPTचं कुठलंही टेंडर निघालं, राज्य सरकारचं कुठलंही टेंडर निघालं, अगर कुठल्याही खाजगी कंपनीचं निघालं, अगदी त्या पातांगेमधले MIDCचे रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट निघालं, तरी कॉन्ट्रॅक्ट करायला आमदार आणि आमदाराचा बाप दोघेही त्या ठिकाणी हजर असतात. पण बाळाराम पाटील मात्र तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर असतो. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य RD घरत, माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, विभागीय चिटणीस जगन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन कांबळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे, अशोक गायकर, रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौक येथे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी संपन्न झालेल्या सभेला युवकांचा मोठ्या संख्येनं पाठिंबा पाहायला मिळाला. राजेंद्र पाटील यांनी या सभेत भावना व्यक्त करताना विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. 190 उरण विधानसभा मतदारसंघातून आमदार विवेक पाटील विधानसभा निवडणुकांकरिता नेतृत्व करीत आहेत. आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न होत आहेत. गुरुवारी चौक येथे प्रचार सभा संपन्न झाली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षासाठी युवकाचा अभूतपूर्व पाठिंबा पाहायला मिळाला. या सभेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, जनता आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. या सभेला आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी कायमच शेतकरी कामगार पक्ष झटत आलेला आहे. रायगड जिल्ह्यात आमदार निधीतून अनेक विकास कार्य केलेली आहेत. ज्येष्ठांचा आदर कायम शेतकरी कामगार पक्षाने केला आहे. त्यांच्या साथीने शेतकरी कामगार पक्ष पुढे जाऊ शकल्याची भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली. याच्यापूर्वी आमदार झाले, अनेक आमदार झाले, पण ह्या
चौक परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र सभागृह असावं हे फक्त विवेक पाटलांनीच केलं. म्हणून मला महिलांचा आदर करणारे, ज्येष्ठांचा आदर करणारे काय बांधव आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक होते का आमदार होते? ज्येष्ठ नागरिक होते, आमदारही होते, पण चौक मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी विवेक पाटलालाच आमदार व्हावं लागलं ही गोष्ट. मी अतिशय अभिमानाने सांगतो, या रायगड जिल्ह्यामध्ये आमदार निधीतनं ज्येष्ठ नागरिकांचं सभागृह फक्त आणि फक्त चौक मध्ये उभं आणणे कुठेही. लोकसभेत जी काही आश्वासने दिली होती ती पूर्ण केलेली आहेत. जनता पैशाला भीक घालत नसून काम पाहत असते अशी भावना व्यक्त करत आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. जी कामं तुम्ही आम्हाला सांगितलेली आहेत, ज्या कामांचं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, मला वाटतं एकही वाडी किंवा गावागावातलं मी शिल्लक राहिलेलं नाही. गावकऱ्यांजवळ बसलं तिथं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे का नाही हे बघितलं नाही. प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक गावात गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या ठिकाणी या जाहीर प्रचार सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह आपल्याला ग्वाही देतोय. येत्या वर्षभरात ती सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही ग्वाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा फिरलो, अनेक गावांमध्ये आम्ही नवे होतो, आम्हाला कार्यकर्ते नव्हते, त्या ठिकाणी जाऊन आम्ही सांगितलं तुमचं हे काम करू. अतिशय अभिमानानं सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जे कबूल केलंय ती सगळी कामं मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत हे या ठिकाणी अभिमानानं सांगतो. जो शब्द दिला, जे करायला पाहिजे ते करतो, म्हणून मत मागायला आपल्या समोर आले आणि मी मत मागायला आपल्या समोर आलोय. या ठिकाणी सभा घेतली. अरे पाऊस जोर जोरात पडत होता. भाजपची मोहपाळाची मीटिंग पावसामुळे कॅन्सल झाली, पण शेतकरी कामगार पक्षावर असलेल्या जनतेच्या प्रेमामुळे आज आपली सभा झाली. कितीही पाऊस हो, कितीही निसर्गाचा कोप हो, जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे आहे हे दाखवण्याचं काम तुम्ही केलं, म्हणून तुम्हाला धन्यवाद. तसेच या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी काँग्रेसवर चांगली सडकून टीका केली. माझा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, माझा झेंड्याची कार्यकर्ता, लाल झेंडा सोडून समोर बटन पाटील त्याबद्दल माझ्या मनात एक महत्वाचं इतकंच सांगतो की महेंद्र घाटांची ज्यावेळी नामांकन अर्ज प्रॉपर्टी शो केली त्यांनी 300 त्याचे 19 फ्लॅट आहेत. 150 एकर हुबळीला जमीन आहे. प्रॉपर्टी आणली करून याचा हिशेब मागायला मतदार म्हणून तुम्हाला करायला लागेल आणि तुम्ही या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, अनंतराव देशमुख, उरण विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडी अध्यक्ष साधना वाजेकर, चंद्रशेठ घरत, जगदीश पवार, मल्लीनाथ गायकवाड आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर. उरण मतदारसंघातील कोळखीपेठ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ नेरे गावात संपन्न झाली जाहीर सभा. आणि ओएनजीसी कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय. आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.